नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते. इतिहास हाच घडत असतो. मानवी प्रवृत्तीनं कितीही आपण इतिहास लिहूयात असं म्हटलात तर ते सहजासहजी शक्य नसतं. काळाच्या प्रवाहात तो आपोआप सिद्ध होत जातो. गोदा महाआरती याच स्वरूपानं याच अंगानं प्रवाहित होत गेली. आरती करूयात असा विचार जेव्हा सर्वांच्या मनामध्ये आला तेव्हा अध्यक्षांनी सांगितलं की 19 फेब्रुवारीला आपण आरती आरंभ करूयात. मधला कालावधी इतका कमी होता की कसं शक्य होईल, कसं जमेल अशी भावभावना मनामध्ये होती. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. अनेक ज्ञाती बांधवांशी, समाजातल्या मान्यवरांशी बोलणं सुरू केलं. त्याचा वेगही अतिशय मोठा होता आणि म्हणता म्हणता समाजातली सर्व मान्यवर जी आहेत ती आरती करता स्वतःला सिद्ध करण्यास तयार झाली. काय अभिप्रेत होता आम्हाला त्या आरतीमध्ये. गोदावरी जेव्हा प्रवाहित होते तेव्हा एका विशिष्ट व्यक्तीलाच फक्त मी पाणी देईन की एका समूहाला मी जल देईल असा कधीचा विचार नसतो. ती अखंडपणे सर्वांच्या कल्याणाकरता प्रवाहित होत असते. मग या आरतीची भावना देखील सर्व समाजात दृढमूल होणे हे महत्त्वाचे आम्हाला वाटले आणि म्हणून समाजातल्या मान्यवरांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की आम्ही आरतीच्या पूजेस उपस्थित राहू. म्हणता म्हणता मला सांगायला आनंद वाटेल 27 ज्ञातीतील पती पत्नी एकत्र आले, त्यांचा परिवार एकत्र आला आणि ते आरतीला गणेश पूजनाला स्थानापन्न झाले. गजाननाचं आरंभी पूजन झालं. स्वस्ती वाचन आणि समाजाच्या मांगल्याकरा प्रार्थना करण्यात आली. मातृका पूजन, नांदी श्राद्ध ज्याला आपण म्हणूया, पूर्ण संतश्रेष्ठ स्वामी सकासुमत, धर्मभूषण त्यागमूर्ती स्वामी अमृतानंद महाराज, अनेक योगीजन, संतजन, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संत संपर्क प्रमुख श्रीमान दादा वेदक आणि सर्व ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीमध्ये या आरतीचा आरंभ झाला. सायंकाळची वेळ आहे. सर्वत्र दिवे प्रज्वलित होत आहेत आणि गोदामाई खळाखळा वाहत आहे. हा तिचा प्रवाह जितका आनंददायी आहे तितक्याच जनमानसाच्या हृदयातून उमटणाऱ्या कल्लोळांवर आरती स्वाधिष्ठान चक्रावर स्थानभूत होऊन प्रवाहित होत होती. खूप छान वाटतं सांगायला. माझे मित्र महेंद्र वाघ यांनी आरती लिहिण्यास आरंभ केला आणि एका बैठकीत ती आरती पूर्णतः लिहून झाली. आणि महाराष्ट्रातील युवा संगीतकार ज्यांच्या हृदयात संगीत साधनेचा संकल्प आहे असे संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी त्या शब्दांमध्ये प्राण फुंकले. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केवी शब्दे गावी तव गौरव गाथा. पहिल्या दिवसापासूनचा जो संकल्प होता तो पूर्णत्वास गेला की आरतीमध्ये सर्वांना स्थान असेल. म्हणून सर्व समाजाच्या युवक आणि युवतींना या आरतीमध्ये स्थान आहे. तू कोण आहेस हे विचारण्याची आम्हाला आवश्यकता वाटली नाही आणि आम्ही कधी ते विचारलेही नाही. पण ही आरती आज नाशिककरांची आरती झालेली आहे. आज ही आरती जनमानसाची आरती झालेली आहे. आरती ही आराधना आहे, ही जीवन उपासना आहे, ही चळवळ आहे आणि हे भक्तीचं केंद्र देखील आहे. कारण गोदावरी केवळ एका व्यक्तीकरता वाहत नाही तर ती सगळ्या समाजाला आपलंसं करते. आमच्या मनामनांमधून देखील अशीच मालिन्याची भावना दूर होवो आणि शुद्ध सात्विक भावनेतून ही आमची जीवनाची उपासना सर्वांच्या ठायी पोहोचो, ही गोदावरीच्या चरणी माझी विनम्र प्रार्थना. हर हर गोदे, हर हर गंगे.